दिवा प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या दिवा स्टेशन रोड, दिवा शील्ड रोड व अक्सन रोड या मुख्य रस्त्यावर गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत होर्डिंग्स लावण्यात आलेत। तसेच रस्त्यावर वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीनं शुभेच्छा देणाऱ्या कमानी चौकटी उभारून त्यावर होर्डिंग्स लावण्यात आल्या। त्या वादळी वाऱ्यामुळे पडून नागरिकांना दुखापत होण्याआधी काढाव्यात असं निवेदन दिवा मनसे विभाग प्रमुख प्रकाश पाटील यांनी पालिकेला दिलेत। गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उभारलेली अशीच एक कमान वाऱ्यामुळे कोसळली होती, ज्यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती। या प्रकारामुळे नागरिकांच्या जीवितासह सार्वजनिक सुरक्षेला व वाहतुकीस मोठा धोका निर्माण होतोय। हा धोका टाळण्यासाठी या रस्त्यावर उभारण्यात आलेल्या सर्व अनधिकृत कमानी व होर्डिंग्स तत्काळ काढून टाकण्यात याव्यात, तर या कमानी व होर्डिंग्स लावणाऱ्या संबंधित व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी। भविष्यात अशा प्रकारचे अनधिकृत कमानी व होर्डिंग्स उभारले जाणार नाहीत याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी। तसेच या प्रकरणी तातडीने कारवाई करून नागरिकांच्या सुरक्षेसह रस्त्यावरील मोकळ्या व सुरक्षित वाहतुकीची हमी द्यावी अशी मागणी निवेदनातून प्रकाश पाटील यांनी पालिकेकडे केली आहे। जय महाराष्ट्र। महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभागाध्यक्ष दिवा विभाग आमच्या सोबत आहेत। दिवा शहर आमचे अध्यक्ष, सचिव, सर्व पदाधिकारी आहेत। तुम्ही काल रात्री एक न्यूज बघितली असेल की KDMC मध्ये पालिकेने बांधलेली अधिकृत जी होर्डिंग होती ती पडली। तशा आमच्या दिव्यामध्ये खूप प्रकारच्या अनधिकृत होर्डिंग आहेत। त्यानंतर मी 21 ऑगस्ट रोजी माननीय आयुक्तांना पत्र दिला की अनधिकृत होर्डिंग ज्या आहेत त्या तुम्ही काढून टाका, कारण वादळी पावसाने त्या होर्डिंगनी कोणाचा तरी जीव जाऊ शकतो। मागे तुम्ही बघू शकता, एक माजी मुख्यमंत्र्यांनी जेव्हा दिव्यामध्ये सभा घेतली होती, त्यांच्या सभेच्या टायमाला अशाच रस्त्यावर उघडा असणाऱ्या एका कॅबिनला शॉक लागून तो माणूस मेला। नंतर त्या माणसाचा मृत्यू दाखवला तो टायगरमध्ये झालेला। पण प्रत्यक्षात दिव्यामध्ये ही घटना झाली तेव्हा हे अधिकारी सर्व झोपलेले होते। आणि आत्ताही मी पत्र दिलं, आज रिमाइंड पत्र दिला स्वतः महापालिका इथे दिवा प्रभाग समितीला की ते अनधिकृत ज्या होर्डिंग आहेत रस्त्यावरती जे गेट लावण्यात आलेले आहेत ते काढा। जर याच्यामध्ये जर एखादा दिव्यातील गरीब नागरिकाचा जर मृत्यू झाला तर याची संपूर्ण जबाबदारी ही ठाणे महापालिका आणि जे तिथे ज्यांनी होर्डिंग लावली आहे यांची असेल। आणि त्यांनी जे 2-5 लाख रुपये जे मृत्युमुखी पडले माणसाला जर द्यायला गेले तर त्यांच्यावर कोर्टाने काय कारवाई करायची हे मी त्यांना कोर्टातच सांगणार। त्या गरीब माणसांच्या जीवावर तुम्ही बेतण्यापेक्षा तुमच्या स्वतःच्या घरातल्या ज्या होर्डिंगमध्ये जर गेला तर तुम्हाला आनंद होतो की पैसे देताना काय वाटतं ते तुम्ही मला प्रतिक्रिया करून सांगा। धन्यवाद।